नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या। तुम्ही याला नारळाची बर्फीही म्हणू शकता। बऱ्याच वेळा नारळाच्या वड्या खाताना त्यातील साखर दाताखाली येते व करकर लागते, त्यामुळे आपण साखरेचा पाक बनवून ह्या वड्या बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर एक ओला नारळ घ्यायचा, तो फोडायचा व त्याचे तुकडे करून घ्यायचे। ओल्या नारळाचा पाठीमागील काळा भाग काढून टाकायचा। खोबऱ्याचे पातळ काप करायचे, म्हणजे वड्या किंवा बर्फी छान पांढरी शुभ्र होते। खोबरे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे किंवा खोबरे खोवून घेतले तरीही चालते। मिक्सरचे मोठे भांडे घेतले तर एकाच वेळेस सगळे खोबरे बारीक होते। खोबरे छान बारीक झाले ते एका भांड्यामध्ये काढून घेऊ। नारळाच्या वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहू। 2 वाट्या ओल्या नारळाचा चव, येथे आपण 1 नारळ साल काढून बारीक करून घेतला आहे। 1 वाटी साखर, पिस्त्यांचे तुकडे, विलायची पावडर, पाणी, तूप। या वाटीने आपण खोबरं मोजून घेतले। 2 वाट्या खोबऱ्याचा चव आहे, याच वाटीने आपण साखरही मोजून घेणार आहोत। 1 वाटी साखर घेतली। तुम्हाला वड्या जास्त गोड पाहिजे असतील तर तुम्ही साखर 1/2 वाटी घेऊ शकता। गॅसवर कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची। साखर बुडेल एवढे पाणी टाकायचे। साखर एकसारखी हलवत राहायची, म्हणजे खाली लागणार नाही व पटकन विरघळते। साखर पूर्ण विरघळेपर्यंत असेच हलवत राहायचे। साखर पूर्ण विरघळली, आता यामध्ये नारळाचा चव टाकायचा। सगळीकडून नीट मिक्स करून घ्यायचे। खोबरे पाकामध्ये शिजवून घ्यायचे। या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत असेच हलवत राहायचे। तुम्ही पाहू शकता यातील पाणी बरीच कमी झाले, मिश्रण कोरडे व्हायला लागले। आता यामध्ये विलायची पावडर टाकायची। परत 3 ते 4 मिनिट मिश्रण हलवत राहायचे। तुम्ही पाहू शकता मिश्रण छान कोरडे झाले। आता गॅस बंद करायचा। एका तूप लावलेल्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचे। गरम असतानाच ते चमच्याच्या किंवा उलथण्याच्या साहाय्याने एकसारखे करून घ्यायचे, किंवा वाटीने एकसारखे केले तरीही चालते। त्यानंतर लगेचच सुरीच्या किंवा उलथण्याच्या साहाय्याने वड्या कट करून घ्यायच्या। थंड झाल्यावर वड्या नीट कापता येत नाहीत, म्हणून गरम असतानाच कट करायच्या। वड्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या। आपण येथे 2 तास वड्या थंड होण्यासाठी ठेवल्या होत्या। तुम्ही फ्रीज मध्येही अर्धा तास वड्या थंड होण्यासाठी ठेवू शकता। तुम्ही पाहू शकता नारळाच्या वड्या छान सेट झाल्यात, त्या आपण प्लेट मध्ये काढून घेऊ। सजावटीसाठी त्यावर थोडे पिस्त्याचे तुकडे टाकायचे। तुम्हाला या नारळाच्या वड्या कशा वाटल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।